विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली जिल्हा परिषद गटातील एरंडोली पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून या गणातून राजेंद्र माने यांच्या पत्नी वर्षा राजेंद्र माने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भाजपमध्ये जुने नवे समीकरण जुळवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान वर्षा राजेंद्र माने यांनी अधिकृतरित्या पक्षाकडे आपली उमेदवारी मागणी नोंदवली। एरंडोली पंचायत समिती गणासाठी आपण इच्छुक असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी त्यांचे पती राजेंद्र माने यांनी आतापर्यंत केलेले संघटनात्मक काम, सामाजिक उपक्रमामधील सहभाग तसेच राजकीय वाटचालीचा सविस्तर आढावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला। राजकीय दृष्ट्या एरंडोली व शिपूर परिसरात राजेंद्र माने हे भाजपचे जुने, निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी तळागाळातील संघटन मजबूत करण्याचे काम केले आहे। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याला न्याय या भूमिकेतून त्यांच्या पत्नी वर्षा माने यांना संधी मिळावी अशी भावना पक्षांतर्गत तसेच स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे शिपूर हे राजेंद्र माने यांचे गाव असून तेथून वर्षा माने यांच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला आहे। कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिकांकडूनही ही उमेदवारी फायदेशीर ठरेल असा सूर उमटत आहे। यामुळे एरंडोली पंचायत समिती गणासाठी भाजपच्या उमेदवारीच्या चर्चेत वर्षा माने यांचे नाव अधिक ठळकपणे पुढे येत आहे। दरम्यान राजेंद्र माने हे मिरजेचे आमदार तथा भाजपचे प्रभावी नेते सुरेश भाऊ खाडे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने ऐनवेळी पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे। एकूणच निष्ठा, संघटनात्मक काम आणि स्थानिक पाठिंबा या तिन्ही बाबी लक्षात घेता एरंडोली पंचायत समिती गणासाठी वर्षा राजेंद्र माने यांची उमेदवारी भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे।